मित्रांनो, जमलं तर इंटरनेटवर तुम्हाला मिळेल, मुद्दाम एक सिनेमा इंटरनेटवर उपलब्ध आहे, बघा. विथ ऑनर्स म्हणून सिनेमा आहे, हॉलिवूडचा सिनेमा आहे, फार सुंदर आहे. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं बॅकग्राऊंड घेऊन तो सिनेमा काढला. एक भणंग दारुडा भिक्कारडा माणूस हा त्या लॉ कॉलेजमध्ये येऊन बसलेला असतो एका विद्यार्थ्याबरोबर, आणि तिथला तो बुद्धिजीवी प्राध्यापक त्या सगळ्या पोरांना वेडेवाकडे प्रश्न विचारून, राजदीप सरदेसाई बरखातच नजरेसमोर आणा, मग तुम्हाला कळेल, असा तो जगातलं सगळं ज्ञान माझ्याकडेच आहे अशा थाटात तो त्या पोरांची टिंगल उडवत असतो. आणि अचानक त्याचं लक्ष जातं की हा कोण आहे साला, हा तर विद्यार्थी दिसत नाही. त्याला विचारतात, तू कोण आहेस, तू इन्व्हायटी आहेस का, तू तोंडो नाही, मग तू कोण आहेस, तोंडो मी भिकारडा माणूस आहे. मग तू इथे काय करतोस, हा घेऊन आला म्हणाला, नको असेल तर मी चाललो म्हणून तो निघतो. तर त्याने असा प्रश्न त्याला विचारलेला असतो की व्हॉट इज द जिनियस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान रोज ऐकता ना तुम्ही, संविधान धोक्यात आहे, कोणाला माहिती संविधान काय आहे, एकालाही संविधान माहिती नसतो. तो त्याला विचारतो व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कारण जी अमेरिकेची राज्यघटना आहे तिने अध्यक्षाला इतके अधिकार दिलेत की एका दिवसात आपला अमेरिकेचा अध्यक्ष अणुयुद्ध सुरू करू शकतो, तो एका मिनिटात हुकुमशाही आणू शकतो. मग त्या कॉन्स्टिट्यूशनचा उपयोग काय, हा प्रश्न विचारलेला असतो. आणि त्या सगळी पोरं आपल्या पद्धतीत अभ्यास करून त्यांची खिल्ली उडवतो. मग त्याला विचार, व्हाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन. तोंड फुकट का उत्तर देऊ, $10 दे दारू प्यायला. तोंड नाही देणं, मग झक मारला असतो, तो जायला निघतो. तोंड थांब, देतो काढून. तो खिशात पहिले पैसे ठेवतो आणि त्याला सांगतो, ज्यांनी अमेरिकेची घटना बनवली त्यांना एक गोष्ट माहिती होतं की ही घटना अजरामर नाही आहे, ती काळानुसार बदलावी लागेल, म्हणून त्या दुरुस्तीची देखील तरतूद करून ठेवली. दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ही घटना जशीच्या तशी शतकानुशतकं चालू शकत नाही, त्याच्यात आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार बदल करायची तरतूद त्याच घटनेत आहे. आणि हे तुमच्यासारख्या या विद्यापीठ आहेत ना, हे अधिकाधिक बुद्धिजीवी कचरा निर्माण करतात. आणि हार्वर्ड सगळ्या जगातली मोठी, त्यामुळे ती सर्वाधिक कचरा निर्माण करते. फार सुंदर आहे, बघा ते. आणि त्याच्या पुढे त्याने दिलेलं एक उत्तर फार मला आवडतं. तो मी भिकारडा आहे, उपटसुंब आहे, या अमेरिकेचा देशाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा उपटसुंबच आहे. चांगलं वाईट जे काय असेल ते आम्ही करतो, तुम्ही नपुसक आहात, तुम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही बरं केलं की वाईट केलं याची चर्चा करण्यात तुमचं आयुष्य संपून जातं, तुम्ही मरून जाता, पण तुम्ही काहीही करू शकत नाही. फार सुंदर आहे, बघा तो सिनेमा, मुद्दाम वेळ काढून बघा. आपल्या बुद्धीला चालना त्यातून मिळत असते. आणि हे तुम्ही इथे बघताय, गेली 10 वर्ष नाही, गेली 22 वर्ष हे सगळे लोक नरेंद्र मोदीला परीक्षेत नापास करतात, ज्या परीक्षेला नरेंद्र मोदी बसलेलाच नाही, जो तुमच्या विद्यापीठात, तुमच्या शाळेत, तुमच्या कॉलेजात त्याने ॲडमिशनच घेतलेली नाही, आणि दरवेळेला म्हणतात हा आता नापास, हा आता नापास. अरे तुमच्या नापास आणि पास होण्याला विचारतो कोण? किती साधी गोष्ट आहे बघा. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगेन, ती 2014चे निकाल लागले आणि मला तारीख आठवते, 26 मे 2014 रोजी मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ही जी शपथ पहिली घेतली पंतप्रधान पदाची, त्या दिवशी हिंदू नावाच्या दक्षिणेतल्या इंग्रजी दैनिकामध्ये एक लेख छापून आला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं, हाऊ मोदी डिफिटेड लिबरल्स लाईक मी. त्या लेखकाचं नाव होतं शिव विश्वनाथन. हा मोठा, तुम्ही अलीकडे माहिती नाही चॅनेलवर असतो का, नाही तर त्या काळात तो चॅनेलवर नेहमी दिसायचा, सोशिओलॉजिस्ट म्हणून. मला गंमत वाटली की हा निवडणूक लढला नाही तर ह्याला मोदींनी कसं काय हरवला, मोदींनी त्याला कसं काय हरवला.
तर मोदींनी त्याच्यासारख्या बुद्धिजीवींचा पराभव केला हे त्याला सांगायचं होतं. आणि त्याच्यात आपण कसा मूर्खपणा करत आलो बुद्धिजीवी हे निकालानंतर शपथविधीनंतर तोच लिहितोय जो आधी 10 वर्ष मोदींवर सतत टी व्हीवर किंवा लेखनातून अटॅक करत होता. मग तू मूर्खपणा का करत होता? जगातले शहाणे तुम्हीच. वैशिष्ट्य याचं असतं ना. माझा एक सहकारी आहे पंढरनाथ सावंत, ते असे सार्वजनिक गल्लीबोळातले कार्यक्रम असतात तिथे हे माईक समोर आलं की प्रत्येकाला त्यात बोलायची हौस असते ना कार्यकर्त्यांना. आणि मग तिथे एक पद्धत असते. बरं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढील कार्यक्रमांना सुरुवात करतो. हे नॉर्मल एक वाक्य असतं. तर एक दिवस आमचा पंढरी बोलता बोलता तो फार बडबड करायचा तो आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना डिस्टर्ब व्हायचा. पण तो इतका प्रबोधनकारांच्या तालमीत तयार झालेला पत्रकार होता. एक दिवस सगळेच बोर झाले तसं बघून तो म्हणाला, याला मी आता जास्त बोलणार नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो. पण मित्रांनो, हे गमतीत बोललेलं वाक्य आहे ना, ह्याच्यामध्ये केवढा मोठा आशय आहे बघा, की आजपर्यंतचा मूर्खपणा मान्य करतो आणि नवा मूर्खपणा सुरू करतो. हा या देशातल्या बुद्धिजीवींचा व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. 2014 आपण का पराभूत झालो याचा विचार केला नाही, आत्मपरीक्षण नाही. 2019 परत पराभूत झाले. 24 आलं तरी आत्मपरीक्षण नाही. विनोद तुम्हाला सांगतो, सर्च मारा, गुगलवर जा. जयराम रमेश जे आत्ता राहुल गांधींचा उजवा हात म्हणून त्या सगळ्या जोडो यात्रेमध्ये आहेत, हा माणूस पहिला आहे की ज्याने मोदींची ताकद ओळखली होती. 2013च्या जुलैमध्ये म्हणजे मोदी हळूहळू करत प्रचार सुरू केला होता त्यांनी, तेव्हा जयराम रमेश यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातलं काँग्रेससमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि मला वाटते सप्टेंबर वगैरे त्यांनी आणखीन एक मुलाखत दिली होती, तेव्हा त्यांनी राहुल गांधी हा कसा निरुपयोगी माणूस आहे, काँग्रेस बुडवणार नाही ह्याचं पण भविष्य करून ठेवलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काँग्रेसजन 2014ची निवडणूक आली आहे म्हणून चिंताक्रांत आहोत आणि राहुल गांधी 2019ची तयारी करत आहेत. हे माझे शब्द नाहीत, जयराम रमेशचे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीतले शब्द आहेत. आज तोच माणूस जर भारत जोडो यात्रेमध्ये प्रवक्त्यासारखं बोलत असेल तर किती बुद्धी गहाण पडली आहे हे आपल्याला कळू शकतं.